नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष कर्डक, वाणिज्य विभाग, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBCom द्वितीय वर्ष वाणिज्य सेमिस्टर 3 कंपनी कायद्याची मूलतत्वे एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ पेपर फर्स्ट यामधील युनिट नंबर 4 यामधील कंपनीचं भागभांडवल आणि कंपनीचे भागभांडवल मिळवण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहे, तर यामधील प्रथम 2 मार्गांचा आपण अभ्यास केलेलाच आहे. पुढील कोणते मार्ग आहेत त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चर्सला काय बघितले ते थोडक्यात बघूया. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर्सला आपण भागभांडवल मिळवण्याचे जे विविध मार्ग आहेत त्यामधील खाजगी भाग विक्री, खाजगी भाग विक्री म्हणजे काय, त्याचबरोबर खाजगी भाग विक्रीची कार्यपद्धती काय आहे, खाजगी भाग विक्रीच्या अटी कोणत्या दिलेल्या आहेत कायद्यामध्ये यांचा अभ्यास केला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय आणि सार्वजनिक भाग विक्रीच्या अटी, त्याचबरोबर सार्वजनिक भाग विक्रीच्या कंपनी कायदा 2013 मध्ये कोणत्या तरतुदी दिलेल्या आहेत या तरतुदींचा देखील आपण अभ्यास केला. त्याचबरोबर सार्वजनिक भाग विक्रीची पद्धत कशी, म्हणजेच सार्वजनिक भाग विक्री म्हणजे आपण बघितलेलेच आहे की माहितीपत्रक प्रसिद्ध करून आम जनतेला आव्हान करणं म्हणजे सार्वजनिक भाग विक्री होय. मग ही सार्वजनिक भाग विक्री करायची असेल तर कशा पद्धतीने केली जाते, त्याची पद्धती काय आहे, तर याचा देखील आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यास केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेशन अजेंडा आहे तो म्हणजे प्रथमतः आपण भागभांडवल मिळवण्याची पुढची पद्धती बघणार आहोत, ती म्हणजे हक्क भाग विक्री आहे, राईट शेअर्स इश्यू म्हटलं जातं. पुढील दुसरी पद्धत आहे ती म्हणजे बोनस भाग विक्री. त्यानंतरची पुढील पद्धती आहे भागभांडवल मिळवण्याची, ती म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना. त्यानंतरची पुढची पद्धती आहे ती म्हणजे स्वेट सामान्य भाग आणि त्यानंतर पुढील आहे शेवटची पद्धती म्हणजे भागांची पुनर्खरेदी. म्हणजे ह्या ज्या सर्व पद्धती आहे ह्या भागभांडवल मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहे. म्हणजे कंपन्यांना ज्यावेळेस भांडवल लागतं तर असं भांडवल कंपन्या कसं निर्माण करतात किंवा कसं उभं करतात आणि आपली कंपनी कशी सुरू ठेवतात, तर हे भांडवल मिळवण्याचे हे वेगवेगळ्या पद्धती आहे. पहिल्या 2 पद्धती आणि त्यानंतरून ह्या 5 पद्धती अशा एकूण 7 पद्धतींनी आपण कंपनीला लागणारं भागभांडवल जेथे मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण बघूया ते म्हणजे आजचे आपले लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय आहे, यामधून आपण काय शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः पहिलं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं ते म्हणजे बोनस भाग काय ही संकल्पना समजावून घ्यायची. त्याचबरोबर हक्क भाग संकल्पना जी आहे ती देखील आज आपण समजावून घेणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर कर्मचारी भाग विकल्प योजना ही संकल्पना आपण समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर कर्मचारी भाग विकल्प योजना जी आहे ही कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी दिली जाते त्याचा देखील आज आपण अभ्यास करणार आहोत. आणि लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं ते म्हणजे स्वेट सामान्य भागांची पुनर्खरेदीची, स्वेट सामान्य भाग आणि त्याचबरोबर भागांची पुनर्खरेदी या दोन्ही संकल्पना समजावून घेणार आहोत. आणि भागांची पुनर्खरेदी कशा पद्धतीने केली जाते आणि कंपन्यांना केव्हा करता येते याचा देखील आजच्या लेक्चर्समध्ये आपण अभ्यास करणार आहोत. कंपनीचे भागभांडवल मिळवण्याचे जे विविध मार्ग आहेत त्यामधील पहिला बघूया तो आजच्या लेक्चरचा, तो म्हणजे हक्क भाग विक्री, राईट शेअर्स इश्यू. हा दिलेला आहे कलम 81 मध्ये, भारतीय कंपनी कायदा 2013 त्यामधील कलम 81. या कलमानुसार जर आपण बघितलं तर सार्वजनिक कंपन्या जेव्हा नवीन भाग विक्रीला काढतात, म्हणजे नव्यानेच भाग विक्रीला काढतात, त्यावेळेस कंपनीच्या सध्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना कंपनीचे नवीन भाग खरेदी करण्याचा हक्क असतो. म्हणजे कंपनी ज्यावेळेस नव्याने भागांची विक्री करते तर त्यावेळेस कंपनीचे सध्या अस्तित्वात असलेले जे भागधारक असतील अशा भागधारकांना कंपनीचे नवीन भाग खरेदी करण्याचा हक्क असतो. अशा भागांना हक्क भाग असे म्हटले जाते. म्हणजेच राईट्स जो आहे तो वर्तमान भागधारक जे असतील त्यांना फर्स्ट राईट्स दिला जातो आणि त्यानंतर इतरांना भाग खरेदी करण्याचा अधिकार जो तो निर्माण होत असतो. त्यानंतरचा पुढचा पॉईंट्स आहे तो म्हणजे बोनस भाग विक्री. आता बोनस भाग विक्री म्हणजे काय, तर याचे कंपनी कायदा 2013 त्यामधील कलम 63 मध्ये तरतूद करण्यात आलेली बोनस शेअर्सची.
आता कंपनीने आपल्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना आपल्या राखीव निधीतून बोनस भाग जे ते देता येतात आणि त्यालाच बोनस भाग असे म्हणतात. म्हणजे कंपन्या आपल्याला झालेला जो नफा आहे त्यातील काही भाग जो आहे तो राखीव निधीमध्ये ठेवत असतात आणि त्यामधून ज्यावेळेस कंपन्या आपल्या भागधारकांना काही भाग देतात त्यालाच आपण काय म्हणणार, बोनस भाग असे म्हटलं जातं. बोनस भाग जे आहेत हे ज्या भागधारकांनी आपल्या भागांची पूर्ण रक्कम भरलेली आहे अशाच भागधारकांना त्यांच्या भागांच्या ठराविक प्रमाणामध्ये दिले जातात. म्हणजे सर्वांनाच दिले जात नाही, तर हे बोनस भाग आहे ज्या भागधारकांनी आपल्या भागांवरील पूर्ण रक्कम भरलेली आहे अशाच भागधारकांना त्यांच्या भागांच्या ठराविक प्रमाणामध्ये हे भाग जे आहेत ते दिले जात असतात. हे भाग जे आहेत ते भागधारक किती घेऊ शकतात किंवा त्यांना दिले जाऊ शकतात, परंतु त्यामध्ये एक तरतूद करण्यात आली आहे. 1% जास्त बोनस भाग जर द्यायचे असेल तर त्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव जो तो पास करून घ्यावा लागतो आणि त्यानंतरच हे बोनस भाग जे आहे ते इश्यू करतात. आता बोनस भाग वाटपाच्या काही कायदेशीर तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्या तरतुदींचं पालन करूनच आपल्याला बोनस भागांचं वाटप जे आहे ते करता येतं. तर कोणत्या तरतुदी आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिली तरतूद आहे म्हणजे बोनस भाग वाटपाच्या संदर्भात नियमावलीमध्ये तशी तरतूद असली पाहिजे. म्हणजे आपलं आर्टिकल ऑफ असोसिएशन जे आहे त्यामध्ये जर बोनस भाग वाटपाची तरतूद केली असेल तरच त्या कंपन्यांना बोनस भागांचं वाटप करता येईल. दुसरी तरतूद आहे ते म्हणजे संचालक मंडळाच्या सभेमध्ये विशेष ठराव संमत झाला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस कंपनीला बोनस भागांचं वाटप करायचं असतं त्यावेळेस संचालक मंडळाच्या सभेमध्ये तो ठराव संमत झाला तरच बोनस भागांचं वाटप करता येतं. त्यानंतरचं पुढचं आहे ते म्हणजे कंपनीकडे राखीव निधीच्या स्वरूपामध्ये पुरेसा नफा शिल्लक असला पाहिजे. म्हणजे कंपन्या काय करतात की आपल्याला झालेला जो नफा असेल त्या नफ्यातला काही भाग राखीव निधीच्या स्वरूपात ठेवत असेल. मग असा राखीव निधीच्या स्वरूपामध्ये पुरेसा नफा जर शिल्लक असेल तरच कंपन्यांना बोनस भागांचं वाटप जे ते करता येतं. आणि चौथी तरतूद आहे की कंपनीच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संमती जर मिळवली तरच बोनस भागांचं वाटप करता येतं. म्हणजेच आपण असंही म्हणू शकतो की बोनस भागांचं वाटप करायचं असेल तर त्यासाठी कंपनीच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोनस भाग वाटपासंदर्भात संमती मिळवली तरच आपल्याला बोनस भागांचं वाटप जे ते करता येतं. पाचवी तरतूद आहे की बोनस भाग वाटपासाठी सेबीने ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचं पालन केलेलं असावं. म्हणजे सेबीने काही बोनस भाग वाटपाच्या संदर्भात काही नियम ठरवून दिलेले आहेत किंवा आपण त्याला म्हणूया काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, तर त्यांचं पालन करूनच आपल्याला बोनस भागांचं वाटप जे आहे ते करता येत असतं. त्यानंतरची 6वी तरतूद आहे की बोनस भागांचं वाटप फक्त राखीव निधीतूनच केलं जावं. म्हणजे इतर नफा असेल किंवा काय असेल त्यामधून बोनस भागांचं वाटप कंपन्यांना करता येणार नाही, तर बोनस भागांचं वाटप जे आहे ते फक्त कंपन्यांना राखीव निधीतूनच करता येईल. आता हे बोनस भाग ज्यावेळेस कंपन्या वाटतात तर ह्या बोनस भागांचं फायदे कोणते होतात, तर या दृष्टीने जर आपण विचार केला तर पहिला फायदा होतो म्हणजे ह्या भागांचं वाटप केल्यामुळे भागधारकांना अतिरिक्त भागांचा आणि त्यावरती मिळणाऱ्या लाभांशाचा फायदा होतो. म्हणजे पहिल्या फायद्याचा जर विचार केला आपण तर तो भागधारकांच्या दृष्टिकोनातूनच आहे की या भाग वाटपामुळे भागधारकांना अतिरिक्त भागही मिळतात, त्याचबरोबर या अतिरिक्त भागावरती त्यांना लाभांश देखील मिळतो. हे दोन फायदे यांना होत असतात. पुढचा फायदा आहे की या भाग वाटपामुळे कंपनीची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा संदेश भांडवल बाजारामध्ये जातो. आता जनरली कंपन्या बोनस भाग कशातून देतात, आपल्या राखीव निधीमधून देतात आणि असे भाग वाटप केले म्हणजेच कंपनीची आर्थिक स्थिती काय चांगली आहे असा संदेश भांडवल बाजारामध्ये जातो की जेणेकरून भविष्यात कंपन्यांना जर काही भांडवलाची गरज लागली तर आर्थिक स्थिती चांगली असेल तर भांडवल त्वरित उपलब्ध होत असतं. तिसरा फायदा आहे की या वाटपामुळे कंपनीचं नावलौकिक आणि प्रतिष्ठा यामध्ये वाढ होते. साहजिकच आहे की राखीव निधीमधून तुम्ही ज्यावेळेस बोनस भागांचं वाटप करतात तर त्यामुळे कंपनीचं एक नावलौकिक ज्याला आपण गुडविल म्हणतो आणि त्याचबरोबर प्रतिष्ठा जी आहे यामध्ये वाढ होते. आणि चौथा फायदा आहे या बोनस भाग वाटपांमुळे कंपनीला भविष्यकालीन भांडवल उभारणी करणं अधिक सुलभ होतं. कारण कंपनीची स्थिती जी असेल ती चांगली असल्याचा भांडवल बाजारात ऑलरेडी संदेश जातो आणि त्यामुळे भविष्यात ज्यावेळेस कंपन्यांना भांडवलाची गरज लागते त्यावेळेस सहजपणे कंपन्यांना किंवा अधिक सहज आणि सुलभ पद्धतीने भांडवल जे ते उभं करता येतं. आजच्या लेक्चरचा तिसरा
तिसरं भाग भांडवल मिळवण्याचा मार्ग जो आहे तो म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना. भारतीय कंपनी कायदा 2013 त्यामधील कलम 62 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. आता कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे काय? तर कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे कंपनीने आपल्या कायमस्वरूपी कर्मचारी आणि पूर्णवेळ संचालक किंवा पदाधिकाऱ्यांना पूर्वनिश्चित किमतीला कंपनीचे विशिष्ट भाग खरेदी करण्याचा अधिकार जो दिलेला आहे त्याला म्हणणार कर्मचारी भाग विकल्प योजना. म्हणजेच यामध्ये जर आपण विचार केला ह्या डेफिनेशनचा, तर यामध्ये कंपनीने आपले कायमस्वरूपी कर्मचारी म्हणजेच आपण त्यांना परमनंट एम्प्लॉईज म्हणूया, पूर्णवेळ संचालक, फुल टाईम डायरेक्टर्स किंवा इतर पदाधिकारी असतील यांना पूर्वनिश्चित किमतीला कंपनीचे विशिष्ट भाग खरेदी करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याला आपण म्हणतो कर्मचारी भाग विकल्प योजना. आता कर्मचारी भाग विकल्प योजनेविषयी काही मार्गदर्शक तरतुदी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. त्या कोणत्या तरतुदी आहेत? तर कर्मचारी भाग विकल्प योजना जी आहे ही योजना कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. त्यांनी 1 वर्षाच्या आत हा विकल्प स्वीकारणे अथवा नाकारणे आवश्यक आहे. म्हणजे या योजनेमध्ये काय केलं जातं की ज्यावेळेस कंपन्या नव्याने भाग भांडवलाची विक्री करत असतात, तर त्यावेळेस कंपन्या पहिला पर्याय जो आहे तो कर्मचाऱ्यांना देतात आपल्या. आणि मग अशा कर्मचाऱ्यांना पहिला पर्याय दिल्यानंतर त्यांनी ती भाग खरेदी करायचे किंवा नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो, परंतु पहिला प्रेफरन्स त्यांना दिला जातो. मग ही योजना ज्या कर्मचाऱ्यांना लागू केली आहे, मग अशा कर्मचाऱ्यांनी 1 वर्षाच्या आत त्यांना या योजनेअंतर्गत काही भाग स्वीकारायचे आहे अथवा नाकारायचे आहे ते कळवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी तरतूद आहे की कंपनीच्या सामान्य भागधारकांची खास प्रस्ताव करून कर्मचारी भाग विकल्प योजनेस मंजुरी देणं आवश्यक आहे. ही महत्त्वाची दुसरी तरतूद आहे की कंपनीचे सामान्य भागधारक जे असेल यांनी खास एक प्रस्ताव करून कर्मचारी भाग विकल्प योजनेस मंजुरी देणं आवश्यक आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतरच कर्मचारी भाग विकल्प योजना जी आहे ती अवलंबता येते. कर्मचारी भाग विकल्प योजनेस मान्यता आणि त्यांची अंमलबजावणी यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त अंतर नसतं. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की कर्मचारी भाग विकल्प योजनेला मान्यता मिळाल्यानंतर 1 वर्षाच्या आत आपल्याला ती योजना अंमलात आणायची असते. कर्मचारी भाग विकल्प योजनेअंतर्गत मिळालेले भाग कर्मचारी इतरांना हस्तांतरित करू शकत नाही. आपण बघितलं की सार्वजनिक कंपनीच्या भागांचं सहजपणे हस्तांतरण करता येतं, परंतु जर कर्मचारी भाग विकल्प योजनेअंतर्गत भाग घेतलेले असेल तर अशा कर्मचाऱ्यांना ते भाग इतरांना हस्तांतरित करता येणार नाही. पुढील तरतूद आहे ती म्हणजे या योजनेअंतर्गत भाग खरेदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका ठराविक मुदतीमध्ये भागांची रक्कम भरणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी जितके भाग खरेदी केले असेल त्या भागांवरती येणे रक्कम जी असेल ती ठराविक मुदतीमध्ये किंवा विशिष्ट मुदतीमध्ये भरणं आवश्यक आहे. त्यानंतर 6वी तरतूद दिलेली कंपनी कायद्यामध्ये म्हणजे ही योजना कायमस्वरूपी कर्मचारी आणि संचालक यांनाच लागू होईल. म्हणजेच परमनंट एम्प्लॉईज आणि फुल टाईम डायरेक्टर जे असतील यांनाच ही योजना लागू होईल, परंतु भागधारक व प्रवर्तक यांना ही योजना लागू होणार नाही. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो भागधारक आणि प्रवर्तकांना या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या भागांची खरेदी करता येणार नाही. ही योजना अंमलात आणल्यानंतर दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सेबीच्या धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे असं लेखापरीक्षकाचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं. ही सर्वात महत्त्वाची तरतूद आहे की ही योजना आपण ज्यावेळेस अंमलात आणतो तर दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे की जिला इन शॉर्ट आपण म्हणतो AGM ॲन्युअल जनरल मीटिंग, तर या सभेमध्ये सेबीच्या सर्व धोरणं जे आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे असं लेखापरीक्षकाचं प्रमाणपत्र जे आहे ते घ्यावं लागतं. यानंतरची पुढचा भाग भांडवल मिळवण्याचा मार्ग किंवा पद्धती आहे ती म्हणजे स्वेट सामान्य भाग. याला स्वीट असाही शब्दप्रयोग जो आहे तो केला जातो, परंतु कंपनी कायद्यामध्ये स्वेट सामान्य भाग असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. आता स्वेट सामान्य भाग म्हणजे काय? तर स्वेट सामान्य भाग म्हणजे कंपनीने आपल्या कर्मचारी किंवा संचालक यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल किंवा कंपनीच्या प्रगतीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सवलतीच्या दरात दिलेले सामान्य भाग होय. याला आपण स्वेट सामान्य भाग म्हणजे कर्मचारी असेल किंवा संचालक असेल तर त्यांनी चांगलं काम केलं
म्हणून किंवा कंपनीच्या प्रगतीमध्ये त्याचं योगदान चांगलं आहे, तर अशा कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना सवलतीच्या दरामध्ये जे दिलेले सामान्य भाग आहेत त्याला स्वेट सामान्य भाग. हे भाग देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की कर्मचारी अधिक प्रोत्साहित व्हावे आणि अधिक चांगलं काम करावं यासाठी हे भाग जे आहेत ते दिले जात असतात. आता स्वेट सामान्य भागांच्या बाबतीत देखील काही तरतुदी आणि त्याचबरोबर काही अटी देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे स्वेट सामान्य भाग कंपन्यांना द्यायचे असेल तर केव्हा देऊ शकतात, तर त्याच्या काही अटी दिलेल्या आहेत आणि तरतुदी त्याचबरोबर. तर पहिली अट आहे ती म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करावा लागतो. म्हणजे तुमची AGM मीटिंग जी आहे त्याच्यामध्ये आपल्या स्पेशल रिझोल्युशन जे आहे तो संमत करून घ्यावा लागतो. त्याचबरोबर या सभेमध्ये आपल्याला भागांची संख्या म्हणजे किती भागांची स्वेट सामान्य भाग म्हणून द्यायची आहे ती संख्या निश्चित करावी लागते. त्याचबरोबर भागांचा प्रकार निश्चित करावा लागतो, भागांची किंमत, त्यानंतर मोबदला, संचालकांचे प्रकार व कर्मचारी इत्यादींचा उल्लेख असणं गरजेचं आहे. त्यानंतरची पुढची अट येते ती म्हणजे सेबीच्या मार्गदर्शक नियमानुसारच अशा भागांची विक्री करता येईल. म्हणजे सेबीचे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यानुसारच आपण काय भागांची विक्री करू शकतो. आपण ऑथराईज भागांची विक्री जी ती करू शकत नाही. त्यानंतरचा पुढचा आहे ते म्हणजे कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर 1 वर्षाने ह्या भागांची विक्री करता येते. म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर म्हणजेच आपण विचार करू शकतो सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर आपल्या व्यवसायाला सुरुवात करता येते. म्हणून व्यवसाय प्रारंभ दाखला जो तो मिळाल्यानंतर 1 वर्षाने आपण स्वेट सामान्य भागांची विक्री करू शकतो. त्या अगोदर स्वेट सामान्य भागांची विक्री करता येणार नाही. चौथी तरतूद आहे ती म्हणजे स्वेट सामान्य भाग रोख रकमे अतिरिक्त इतर मोबदला घेऊन सुद्धा विक्रीला काढता येतात. म्हणजे स्वेट सामान्य भाग जे आहे ते म्हणजे रोख रकमे व्यतिरिक्त इतर जो काही मोबदला असेल तो घेऊन सुद्धा आपण या भागांची विक्री जी ती करू शकतो. कंपनीच्या भागांची भाग बाजारामध्ये नोंद झाली असेल तर स्वेट सामान्य भाग सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विक्रीला काढले गेले पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची तरतूद आहे की कंपनीच्या भागांची काय भाग बाजारामध्ये नोंद केली असेल तर स्वेट सामान्य भाग जे आहेत ते सेबीच्या मार्गदर्शक तत्व जे आहेत त्यानुसारच आपल्याला विक्रीला काढता येते. भारतीय कंपनीची एक दुय्यम कंपनी ती सुद्धा आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांना स्वेट सामान्य भाग देऊ शकते. ही देखील महत्त्वाची तरतूद आहे. म्हणजे भारतीय कंपनी आहे आणि तिची दुय्यम कंपनी जर असेल एखादी, तिला आपण सबसिडायरी कंपनी म्हणतो, ती सुद्धा आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांना स्वेट सामान्य भाग विक्रीला काढून देऊ शकते. त्यानंतर पुढील भाग भांडवल मिळवण्याची पद्धती जी आहे ती म्हणजे भागांची पुनर्खरेदी. आता भागांची पुनर्खरेदी म्हणजे काय, तर शब्दाचा जरी आपण अर्थ घेतला तरी आपल्या सहजपणे लक्षात येऊ शकतं. त्याची व्याख्या आहे की जेव्हा कंपनी एकदा विकलेल्या भागांची पुन्हा स्वतःच खरेदी करते तेव्हा त्यास भागांची पुनर्खरेदी असे म्हणतात. साधा वर्ड आहे परंतु बऱ्याचशा वेळेस यामध्ये आपली थोडीशी जम्बलिंग होण्याची शक्यता असते. परंतु तसं न होता सहजपणे आपण हे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची गरज असते अशा वेळेस कंपनी काय करते, लोकांना भागांची विक्री करते. परंतु ज्यावेळेस कंपनीला आपलं भाग भांडवल कमी करायचं असतं अशा वेळेस कंपनी लोकांना विकलेले जे भाग आहे त्यांच्याकडून कंपनी विकत घेते. त्याला भागांची पुनर्खरेदी असे म्हणतात. म्हणून डेफिनेशन लक्षात ठेवा की जेव्हा कंपनी एकदा विकलेल्या भागांची पुन्हा स्वतःच खरेदी करते तेव्हा त्यास भागांची पुनर्खरेदी असे म्हणतात. आता कंपनी कायद्यातील कलम 68 नुसार जर बघितलं तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये भागांनी मर्यादित सार्वजनिक कंपनीला एकदा विकलेल्या भागांची पुनर्खरेदी करता येते. म्हणजे भारतीय कंपनी कायदा 2013 जो आहे त्यामधील कलम 68 नुसारच भागांची पुनर्खरेदी करता येते. परंतु तेही कोणाला येते, तर भागांनी मर्यादित सार्वजनिक कंपनी असेल त्याच कंपनीला भागांची पुनर्खरेदी करता येते. त्याचबरोबर यामध्ये महत्त्वाची तरतूद अशी देण्यात आली आहे की भागांची पुनर्खरेदी ही पूर्ण रक्कम भरलेल्या भागांच्या संदर्भातच करता येते. जर पार्टली पेड शेअर्स असतील तर अशा भागांच्या बाबतीत आपल्याला भागांची पुनर्खरेदी करता येणार नाही. आता या भागांच्या पुनर्खरेदीच्या अटी कोणत्या कोणत्या आहेत त्या आता आपण बघूया. त्यामध्ये पहिली अट आहे म्हणजे भागांच्या पुनर्खरेदीच्या संदर्भामध्ये नियमावलीमध्ये तरतूद असली पाहिजे. आपलं आर्टिकल ऑफ असोसिएशन जे आहे त्यामध्ये भागांची पुनर्खरेदी करणार आहोत
अशा प्रकारची तरतूद असेल तरच कंपन्यांना भागांची पुनर्खरेदी करता येते, अन्यथा कंपन्यांना भागांची पुनर्खरेदी करता येणार नाही. दुसरा म्हणजे सभासदांच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस कंपन्यांना भागांची पुनर्खरेदी करायची असते तर अशा वेळेस सभासदांच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव, स्पेशल रिझोल्युशन म्हणतो आपण, तो संमत करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी अट आहे ती म्हणजे कंपनीचे वसूल भाग भांडवल आणि राखीव निधी यांच्या 25% जास्त रकमेचे भाग पुन्हा खरेदी करता येणार नाही. ही एकदम महत्त्वाची तरतूद आहे की कंपन्या कितीही भागांची आपण पुनर्खरेदी करतील असं वाटत असेल तर तसं नाही आहे. तर कंपनी कायदा 2013 मध्ये तरतूद टाकलेली आहे की कंपनीचे वसूल भाग भांडवल आणि राखीव निधी जो आहे यांच्या 25% जास्त रकमेचे भाग कंपन्यांना पुनर्खरेदी करता येणार नाही. चौथी तरतूद आहे ती म्हणजे कंपनीने पूर्ण रक्कम वसूल झालेल्या भागांची पुनर्खरेदी जी ती केली पाहिजे. मी सुरुवातीलाही सांगितलं की पार्टली पेड शेअर्स असेल तर अशा भागांची पुनर्खरेदी कंपन्यांना करता येणार नाही. परंतु ज्या भागांवरील पूर्ण रक्कम वसूल झालेली आहे म्हणजेच फुल्ली पेड असतील अशाच भागांच्या संदर्भात कंपन्यांना भागांची पुनर्खरेदी जी ती करता येईल. पाचवी अट आहे ती म्हणजे कंपनीचे भाग भांडवल आणि कर्ज यांचे प्रमाण जे ते 1:2 1:2 इतकं असावं. म्हणजेच भांडवलाची रक्कम जी आहे ती कर्जाच्या निम्मी असणं गरजेचं आहे. म्हणजे भांडवलाची रक्कम किती असली पाहिजे तुमचे, कर्जाच्या निम्मी असले पाहिजे. म्हणून इथं 1:2 याचा अर्थच असा आहे की 1:2 म्हणजे तुमचं भांडवल जर 1 असेल तर कर्जाचं रक्कम जी आहे ती काय त्याच्या निम्मी असणं गरजेचं आहे. पुढची 6वी तरतूद आहे ती म्हणजे कंपनीने सेबीच्या मार्गदर्शक जी तत्व असेल किंवा मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या सूचनेनुसारच भागांची पुनर्खरेदी केली गेली पाहिजे. 7वी अट आणि तरतूद आहे की भागांची पुनर्खरेदी केल्यानंतर 7 दिवसांच्या आत असे भाग जे ते नष्ट केले गेले पाहिजे. त्यानंतर कंपनीने भागांच्या पुनर्खरेदीनंतर त्याच भागांची पुन्हा किमान 2 वर्ष विक्री करणं ही अतिशय महत्त्वाची तरतूद आहे की कंपन्या काय करतात की भागांची पुनर्खरेदी करतात आणि पुन्हा भांडवलाची गरज लागली की लोकांना विक्री करतात. परंतु तसं कंपन्यांना करता येणार नाही. एकदा कंपन्यांनी भागांची पुनर्खरेदी केल्यानंतर किमान 2 वर्षापर्यंत ज्या भागांची पुनर्खरेदी केली आहे अशा भागांची विक्री करता येणार नाही. त्यानंतर 9वी अट आहे ती म्हणजे कंपनीने भागांच्या पुनर्खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे तपशीलपत्रक 30 दिवसांच्या आत सेबी SEBI आणि नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केलं पाहिजे. म्हणजे 30 दिवसांचा कालावधी आहे कंपन्यांना की त्यांनी बायबॅक ऑफ शेअर्स केल्यानंतर 30 दिवसांच्या आत सेबीकडे आणि त्याचबरोबर नोंदणी अधिकाऱ्याकडे असं तपशीलपत्रक जे ते सादर केलं पाहिजे की ज्यामध्ये तुम्ही किती शेअर्सचं म्हणजेच भागांची पुनर्खरेदी केली आहे, त्या भागांवरील रक्कम काय आहे, देन त्या भागांचा प्रकार कोणता आहे या संबंधीचं एक तपशीलपत्रक 30 दिवसांच्या आत सेबीकडे आणि नोंदणी अधिकाऱ्यांकडे कंपन्यांना सादर करावं लागतं. आणि 10वी अट आहे ती म्हणजे कंपनी कायद्यानुसार भागांच्या पुनर्खरेदीबाबत दिलेल्या तरतुदींचं पालन जर केलं नाही तर संबंधित जे अधिकारी असतील त्यांना 2 वर्षे कैदेची शिक्षा होऊ शकते किंवा 50,000 रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्समध्ये आपण जे अभ्यास केलेला आहे या 5 कन्सेप्टचा, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला असाइनमेंट्स आहे. तर पहिली असाइनमेंट्स आहे म्हणजे स्वेट सामान्य भाग म्हणजे काय. आत्ताच आपण अभ्यास केला आहे तर सहजपणे तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. दुसरी असाइनमेंट आहे भागांची पुनर्खरेदी म्हणजे काय, बायबॅक ऑफ शेअर्स म्हणजे काय आणि भाग पुनर्खरेदीच्या तरतुदी स्पष्ट करा. अशा पद्धतीची आजची ही असाइनमेंट्स आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आज आपण काय बघितलं इन शॉर्टमध्ये बघूया समरी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथमतः बघितलं ते म्हणजे हक्क भाग म्हणजे काय, राईट इश्यूज म्हणजे काय, देन बोनस शेअर्स म्हणजे काय, त्याचबरोबर बोनस शेअर्स केव्हा दिले जातात, त्यानंतर स्वेट सामान्य भाग म्हणजे काय, त्याचबरोबर स्वेट सामान्य भागांच्या तरतुदी आणि अटी कोणत्या आहेत, आणि लास्टचं बघितलं ते म्हणजे भागांची पुनर्खरेदी म्हणजे काय, बायबॅक ऑफ शेअर्स आणि भागांच्या पुनर्खरेदीच्या वेगवेगळ्या अटी कोणत्या आहे, म्हणजेच कंपन्या भागांची पुनर्खरेदी केव्हा करू शकतात याचा आज आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेक्चर्समध्ये आपण काय बघणार आहोत ते थोडक्यात बघूया.
तर नेक्स्ट लेक्चर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण भागवाटप म्हणजे काय, शेअर्स अलॉटमेंट आणि भागवाटपाच्या कायदेशीर अटी कोणत्या आहेत, लीगल प्रोव्हिजन्स रिगार्डिंग द शेअर्स अलॉटमेंट ऑफ शेअर्स, आणि त्याचबरोबर भागवाटपाची कायदेशीर पद्धती जी आहे त्याचा आपण पुढील लेक्चर्समध्ये अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.